हा तुझा पगार, पहिला पगार आणि हे कपडे. भाऊजींचं दुसरं लग्न करायचंय, यात लपवण्यासारखं काय? हवं तर मी मुलगी शोधायला मदत करते. उद्या निघायचंय. कुठे? गावाला. तुला सांगितलं होतं की नाही, ही घाण बाहेर काढ. ओ साहेब, काय काय झालं? सकाळपासून जानकीचा पत्ता नाहीये. तू जरा बी काळजी करू नकोस, मी नक्की येईन परत. असं बोलतोय जसं 2-4 वर्षासाठी कुठेतरी चाललंय. मी कधी म्हटलं होतं का की मला पोटभरचं जेवायला पाहिजे? अर्ध्या भाकरीतली पण चतकोर खाण्याला द्यायचे. मग का मला आई बाबांनी इथे पाठवलं? मला पोटभर जेवायला मिळावं म्हणूनच ना. मला नको काय बी, पण मला माझं गण्या पाहिजे. माझे आई बाबा पाहिजे, माझं गण्या पाहिजे. काय ग? काय झालं? लक्ष्मीचा निरोप मला मिळाला. आणि गण्या कुठे आहे? पाण्याची उधारी थकली होती म्हणून गड्याकडे पैसे देऊन मी त्याच्याकडे पाठवला होता. पुढे काय झालं? आता 3 तास झाला तरी त्याचा अजून कुठं पत्ता नाही. अहो 2 वेळा समजा बाजार पालता घातला मी. तू वाण्याजवळ चौकशी केली का? बाई, तो त्याच्याकडे गेलाच नाही आणि पैसे बी दिले नाहीत. किती पैसे दिलेस? 70 रुपये. आता माझ्या ध्यानात आलं, गण्या रोज एसटीची चौकशी का करत होता ते. म्हणजे काय नाही, तू थांब इथंच, मी आलो. काय गे, काय करते इकडे? काय नाही. काय नाही, एवढ्या रात्री इथे काय करते तू? कुठं काय? बघू हातात काय. विठ्ठल आहे माझा. आणि इकडे तुझा विठ्ठल. हात सोड. हात सोडू? हात सोड म्हणते ना. हात सोडू? सोड तुझ्या तर. अरे सोड. तुम्हा सगळ्यांची डोकी फिरलीत की काय? का रोज रोज इथे येऊन मला त्रास देताय? रोज म्हणजे? काल ती आली होती, मला प्रश्न विचारायची हिम्मत केली तिने. भवानी माई, तू काय बोलतेस मला काहीही कळत नाहीये. पण तू इथं का आलीस हे मला चांगलंच कळतंय. मग आता का अंत पाहतेस? हात जोडते तुला, मार्ग दाखव. उगमाच्या मुखावर उभी राहून तू पाण्याचा शोध घेतेस. भवानी माई, तुझी कोडी सोडवायला आमच्याकडे वेळ नाहीये. तू गप्पा बस. लग्नाचं कोडं तूच घातलं होतं ना, मग हिम्मत असेल तर दाखव की सोडून. भवानी माई, आमची बुद्धी छोटी, आमची कुवतही छोटी, म्हणून तर तुला शरण आलोय ना आम्ही. जा तेव्हा इथून. जाणार नाही. पाणी आता डोक्यावर न गेलंय. नरसिंहाची अवस्था बघ काय झाली आहे ती. काही झालं नाहीये त्याला, फार खंगून गेलाय ग तो. बुद्धी अजून शाबूत आहे ना. काय चांगला फिरतोय, बोलतोय. आणखी काय पाहिजे तुला? त्याच्या नावाने कुंकू लावणारी मध्ये एक मुलगी पाहिली होती, पण तिथे नाही जमलं. ते कधीही जमणार नव्हतं. मग कुठे जमणार आहे ते सांग.
कुठे शोधू मी या मुलीला? पाया पडते भवानी तुझ्या, पण मार्ग दाखव ग, मार्ग दाखव. ती गेल्याचं कळल्या तुम्ही मला लगेच का नाही कळवलं? मी कसं कळवणार? मलाच संध्याकाळी लक्षात आलं ती घरात नाहीये ती. अरे पण तू मगाशीच म्हणालास ना ती तुझ्या समोर गेली म्हणून, मग तू अडवलंस का नाही तिला? हो, पण मला काय माहिती घरातनं बाहेर जाईल म्हणून. मला वाटलं नेहमीप्रमाणे आपलं डोकं तिचं फिरलंय. सुमित्रा काकू, ती परत गावाला तर गेली नसेल ना? अगं गावाला कशी जाईल ती? या घराच्या बाहेरचं तिला काहीच माहित नाही. मग एसटी स्टँड आणि स्टेशन तर लांबची गोष्ट राहिली. पण मग गेली कुठे? मुंबईत तिचं कोणी नातेवाईक आहेत? गावात कोणी नाही तिचं नातेवाईक. मुंबईत कोण असणार आहे? अगं तिचा बॉयफ्रेंड आहे ना. म्हणजे तिचा तो मित्र आहे ना कोणीतरी, राजन का कोणीतरी. तो गावी गेला परत. त्याच्या आईसाठी औषधं आणायला आला होता. अरे देवा, हे सगळं माझ्यामुळेच घडलं. मी तिला थांबवायला पाहिजे होतं. जाऊ द्या ना दामू काका, जे काही घडलं त्यात तुमची काहीच चूक नाहीये. तुम्ही कशाला मनाला लावून घेता? पैसे तरी आहेत का तिच्याकडे? हो, म्हणजे ती म्हणत होती तिचा पगार झालाय म्हणून. म्हणजे पैसे तरी आहेत भरपूर. नाही हो अमृतताई, पैसे सगळे इथेच आहेत देवासमोर ठेवलेले. जाताना फक्त देव घेऊन गेले. आता तो देव तिचं पोट भरणार आहे का? नाही, देवावर तिची लई भक्ती आहे. हो, पण त्याच्याऐवजी जर पैसे नेले असते तर पोट नसतं का भरलं? रात्र होत चाललीये. आपण नुसतीच चर्चा करत बसण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे ना. नाही, काही नाही. मला असं वाटतं कुठलाही निर्णय घेण्याआधी आपण हे सगळं बाबांना सांगितलं पाहिजे. मला त्यांची खूप भीती वाटते. आणि हे सगळं त्यांना कोण सांगणार? कोण सांगणार म्हणजे? काकू, अगं आपल्या घरातलं कोणीतरी हरवलंय. हे बघा, तुम्ही कोणी सांगणार नसाल ना तर मी सांगते हे बाबांना. चल तू. अमृता, अगं काकू तू चल. ऐक ना अमृता. कुठे दिसते काय बघ. भवानी माई, आत्याबाई हात जोडून विनंती करतायत तुम्हाला. हो, त्यांना तरी मान द्या. मान अपमानाचं गणित मला नका सांगू. मी सगळ्यांच्या पल्याड आहे. भवानी माई, मी माझ्यासाठी तुझ्याकडे काही मागत नाहीये, पण या मुलांच्या आईला मरताना मी वचन दिलंय. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी त्यांची काळजी घेईन. मग घे की काळजी. तुला कुणी अडवलंय? ती काळजी घ्यायला मी समर्थ आहे ग.
पण तू मार्ग तर दाखवशील. मी तुला मगाशीच सांगितलं, उगमावरती उभी राहून तू पाण्याचा शोध घेतेस. भवानी माई, तू म्हणतेस ते सगळं आम्हाला मान्य आहे, पण आता तू फक्त एक घाव घाल, एक घाव 2 तुकडे कर. मग ऐक, अंधारात दिवा लावला की आपल्याला वाटतं प्रकाश पडला, पण पायाखालचं बघण्याच्या नादात माणसं दूरवर कडक काळोख करून ठेवतात. भवानी माई, पुन्हा कोडी घालून तू अंधार अजूनच गडद करतेस. मुलगी कुठे शोधू ते सांग. कुठे शोधायची गरज नाही. ज्याला गरज आहे तो तुझा नरसिंहच स्वतःच्या हातावर उचलून आणेल तिला. ती मुलगी म्हणजे आपली जबाबदारी होती. कोणीतरी मोठ्या विश्वासानं तिला आपल्यावर सोपवलं होतं. इतकी मोठी गोष्ट मला आत्ता सांगताय तुम्ही? आम्हाला वाटलं की येईल परत. यापुढे तुमच्या वाटण्यावरती या घरातले निर्णय ठरणार आहेत का? बाबा, पण आता करायचं काय? काहीतरी करावं लागेलच अमृता. पण मला हे कळत नाहीये की असं काय घडलं घरात ज्यामुळे ती मुलगी घर सोडून गेली. असा दिवस नॉर्मलच होता. अहिल्या काकू पण शांत होती. म्हणजे आदळापट कानावर तरी नाही आली. आली. आपल्या घरात खूप आदळापट होऊ लागली आहे. हे कानावर आलंय माझ्या. एकदा हे प्रकरण संपू दे, मग याचाही निकाल लावतो मी. पण ती का गेली असेल घर सोडून? कुठेतरी पाणी मुरतंय. कुठे मुरतंय तेच कळत नाही मला. आज सकाळी काय झालं आज सकाळी? आज सकाळी हे खूप ओरडले होते तिच्यावर. या तुम्ही, मी बघतो काय करायचं ते. आता कुठे जाशील? वाट सोड. नाही सोडणार. सोड म्हणते ना. अरे किल्लेदारांच्या घरात मोठ्या विश्वासानं आश्रयासाठी आलेल्या मुलीशी असं वागतात तर छान, चांगलं आहे. कोणाचा नवरा तिला ओरडतो तर कोणाची बायको तिच्या मुस्कटात मारते आणि सगळे किल्लेदार या सगळ्या प्रकाराला मूकसंमती देतात. छान छान. आता जर त्या मुलीला काहीही झालं तर किल्लेदारांनी इतक्या वर्षात कमावलेल्या सगळ्या वैभवाचं श्राद्ध घालण्याची वेळ आपल्यावर येणार आहे, हे लक्षात घ्या. दादा, तू प्लीज शांत हो. तू सांगितलेल्या पोलीस ऑफिसरशी फोनवर बोललोय मी. असाच एक फोन त्या पत्रकारांना सुद्धा करा. पण मला एक कळत नाही, परशूचा त्या जानकीवर एवढा राग का? मागे एकदा यांनी माझ्या बाबांचा गळा पकडून त्यांना दमदाटी केली होती. हे आपल्याला जानकीनेच सांगितलं होतं.
कदाचित हाच राग त्यांनी मनात ठेवला असेल. परशू मागच्या काही दिवसात जानकीवरचा यांचा राग खूप वाढला होता आणि जानकीचं वागणंही खूप अस्वस्थ असायचं. ते ऑफिसर काय म्हणाले? काही नाही, तक्रार नोंदवून घेतली आहे. आता पोलीस पुढच्या तयारीला लागतील. चला, म्हणजे ते शोधतील आता तिला. नशीब हे सगळं घडतं तेव्हा आत्या इथे नाहीये. पण आत्या आजी गेलीये कुठे? सकाळपासून दिसली नाहीये. देवीचा नवस फेडायला गेले कुठेतरी. एकटीच? एकटीच नाही, बाकणीच आहेत तिच्या बरोबर. त्यांच्या फोनवर फोन करू का? कशाला? काळजी करेल ती. चला आणि झोपा आता सगळे. काकू बघ, येईल, तू काळजी नको करूस. हिच्याकडे आपण प्रश्न घेऊन येतो तर ही नवीनच प्रश्न निर्माण करते. हो, पण तिच्या प्रश्नातच उत्तरं लपलेली असतात. कुठली उत्तरं मिळाली आत्याबाई? अहो, बाईकडे ढुंकून सुद्धा न पाहणारे आपले साहेब एखाद्या बाईला कधी उचलून घेऊन येणार? प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो वाकनीस. आत्याबाई, कसं समजावून घ्यायचं या बाईला? भवानीबाईच्या बोलण्यात कोडी असली तरी त्या कोड्यातच त्याची उत्तरं खोलवर कुठेतरी लपलेली असतात. सगळं मान्य आहे मला. अहो, पण मग सरळ सरळ सांगत का नाही ही? तसं सरळ सांगितलं तर भवानीबाई कसली? आता काल कोणीतरी येऊन गेलं म्हणाली, सरळ नाव सांगायचं ना, पण नाही, तोही विचार आपणच करायचा. त्यात काय विचार करायचा? अहिल्या येऊन गेली असणार, दुसरं कोण येणार? काल रात्री तीच घराच्या बाहेर होती. आणि मुख्य म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न तिला पडलेले. तेव्हा मग असं असेल तर आपण काय करायचं? नाही नाही, भवानीबाईंनी अहिलेला काही सांगितलं नसणार, खात्री आहे मला. पण नरसिंह आपल्या दोन्ही हातांवर एका मुलीला घेऊन येणार, ती कोण? हळू. अजून सगळे जागे आहेत घरात. दादाही झोपलेला नाहीये. असणारच. घरातली मोलकरीण पळून गेलीये ना. हे प्रकरण CID किंवा CBI कडे का नाही सोपत? काहीतरी बोलू नको ग. सगळेजण घरात टेन्शन मध्ये आहेत. हे बोलताना तुम्हाला काहीच नाही वाटत? स्वतःची बायको गेली तेव्हा तरी पोलिसांना कळवलं होतं का? ही मुलगी लहान आहे, तिची जबाबदारी आपल्यावर. मी तुमची जबाबदारी नव्हते का? तुझी काळजी का करायची होती? तू स्वतः गाडी घेऊन गेली होतीस, सगळी क्रेडिट कार्ड तुझ्याकडे होती. कशासाठी करायची काळजी? समजा रस्त्यावरून जाताना गुंडांनी मला पकडलं असतं तर? त्यांचं दुर्दैव, दुसरं काय. मला हसायलाच येते या घरातल्या सगळ्यांचं. कुणाला किती महत्व द्यावं हेच त्यांना कळत नाही. आणि सुमित्राने तर म्हणे गळाच काढलाय. अगं ती लहानपणापासून ओळखते जानकीला, म्हणून पोटातल्या पोराची काळजी कर म्हणावं. ज्यांना हवंय त्यांना मूल होत नाही आणि यांना इच्छा नसतानाही दिवस जात आहे. हे बघ, तू तिच्याविषयी असं म्हणू नकोस. ती आता किल्लेदारांची सून आहे. किल्लेदारांच्या सुना लग्नाआधीच पोटूशा राहत नाहीत. चूक परशुरामची होती. स्वतःची अब्रू सांभाळणं हे बाई माणसांचं काम असतं, पुरुषांचं नव्हे. भांड, सारखी भांडत राहा, दिसेल त्याच्याशी फक्त भांड. खरंच मला वाटतं ना, ह्या खोलीमध्ये आपण आता ना सगळीकडे आरसे लावून घेऊ. बघ स्वतःकडे आणि भांडत राहा सारखी. झोपा आता. का तुम्ही जाताय हातात कंदील घेऊन मोलकरीणीवर शोधायला? मी झोपायला चालू होतो. आणि ही जी पुस्तक आहेत ना, ही वाचत बसतेस आणि मग काहीतरी त्याचाच डोक्यात घेतेस. ही लायब्ररी पहिल्यांदा बंद केली पाहिजे तुझी. एक दीड दमडीची मोलकरीण हरवली आहे, त्याचा राग तुम्ही माझ्या वाचनावर काय काढताय? बोला ना, आता का झोपलात? हे तुमची
गण्या